चला सुप्रभात. तेवढ्यातच आपलं मोठं भाऊ अजून छोटं भाऊ आली तर डॉक्टर डॉनची डीपी चेक करत होते, सॉरी बीपी चेक करत होते. आपलं गोपी भाऊ पण आलता आणि चला आता मी निघू म्हणलं. चला चला चला. ज्या आईला तोंड लय सळसळ करायला पहिला तर आरएमडी घेतला आणि हे बोल तर पुण्यावरून त्याला पहिला नाक्यावर सोडला आणि नागाला घ्यायला लाव. नागा ए नागा येतोस का नाही? आला आला आला. आता हिने दोघं मिळून मला घरी सोडणार होते. यारी जा इला जा कुठला सुंदरी गिंदरी जा इला हागंदरी मध नाही जा इला घराकडे पोचलो आणि घरी पोचल्या जा इला पहिला तर एडिटिंग करून झोपून टाकलो आणि संध्याकाळी आपल्याला घ्यायला आली ती उंदरी. काले जामून आणि 3-4 दिवस झाले जायला व्लॉग थोडे वेडेवाकडे आले समजून घ्या तुम्ही पण. आणि काले जामून मला पद्धतशीर हॉस्पिटलशी सोडला. हळूजारे लवडा म्हणला आणि वर गेलो. पहिला तर मम्मी आणि भैयाला घरी पाठवलं आणि डॉन सोबत थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर डॉन थोडं वॉकिंग करतो म्हणले. करा म्हणलो. ओ डॉन सांग आपल्या बोलकांना तब्येत गिब्येत कशा म्हणलो. एक नंबर म्हणले. आणि तेवढ्यातच आज पण संध्याकाळी आपला गोपी भाऊ म्हणलो आणि डॉनला थोडं रेस्ट करा म्हणलं आणि खाली जाऊन थोडं पुढे गिडी खाऊ म्हणलं. जा गोपी भाऊ पण डायरेक्टर पुढे आणला होता. खाल्लो पचा थुकलो. हॉस्पिटलमध्ये नाही बाहेर. आणि थोड्या वेळाने भाऊ जेवण घेऊन करून येतो म्हणलं. वडता वडून पद्धतशीर म्हणलो आणि त्या चौकात उभारलो रे. भाऊ भेटला कामावरनं घरी चालला होता. व्हिडिओ बघतो म्हणला. धन्यवाद भाऊ म्हणलो आणि पद्धतशीर वर गेलो. वर जाऊन अजून परत खाली चाललो. कारण डॉनला दूध आणायचं होतं. इथनं पद्धतशीर आमलेट पण खातात का बघू म्हणलं. आमलेट घेतलं. इथनं दूध घेतलो आणि वर गेलो आणि डॉन काय जायला दूध बिस्किटच खातो म्हणले. त्याच्यामुळे मी ओढता ओढलो आमलेट